मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा आपलं स्वागत करतो। तर मित्रांनो, कालच आपण इथं आलो होतो फार्म हाऊसवर। आजचा दुसरा दिवस आहे। तर मी आता वाजले आहेत बरोबर 10:30। तर खूप लेट झाला उठायला, म्हणजे रात्री पण लेट झोपलो होतो, त्याच्यामुळे लेट उठलेलो। तर तुम्ही बघू शकता समोरचा एरिया। तर मित्रांनो, मेन म्हणजे फार्म हाऊस सकाळी म्हणजे सकाळी 7 वाजता जाग आली होती मला, तेव्हाचा जो सीन बघायला खूप भारी वाटलं होतं माहिती आहे। तर तुम्हाला पूर्ण फार्म हाऊस कव्हर करून दाखवणार। आजचा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सकाळी उठल्यानंतर आल्याची चहा नाही झाली तर ती सकाळी नाही म्हणता येणार। तर आपल्या मित्राने म्हणजे मंथन कांबळे यांनी आल्याची चहा बनवली आहे खास। तर आपण आता घेतोय ती, बाकीच्यांनी सुरुवात पण केली नाही। चहा झाली तुझी घेऊन? चहा झाली? मी घेतोय चहा। चहा मला पण डोस दे ना। तर मित्रांनो, आपलं चहा वगैरे घेऊन झाला आणि आपण आता म्हणजे बाकीचे तरी चालले आहेत। माझा अजून फिक्स नाही जायचं, म्हणजे बाहेर जात आहेत मार्केटला चिकन वगैरे आणायचं। तर सगळे जात असतील तर मी पण जाणार आहे, मी पण फिरणार नाही एकदा बघूया। आयुषवर डिपेंड आहे, आयुष पण जात असेल मी पण जाणार आहे। तर आपण फायनली पोहोचलो आहे धुळीमध्ये। तर आता जाता चिकन सेंटरमध्ये, समोर चिकन सेंटर आहे। चिकन बॉय चिकन सेंटर मध्ये आलेलो आपण। तर मित्रांनो, आपलं चिकन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण जातोय म्हणजे अंडी घेतल्या, भुर्जी पाव नाही घेतोय, ब्रेड घेतोय। भुर्जी ब्रेड खाणार आहे आता तिकडे जाऊन पहिले, कारण नाश्त्याला काहीतरी पाहिजे। तर मित्रांनो, आपण आता निवळीतनं आलेलो सामान घेऊन। तर इथे बघू शकता फोटोशूट चालू आहे। तर हा मेन एंट्रन्स आहे फार्म हाऊसचा। तर एंटर करताना तुम्ही बघू शकता पूर्ण असं मेंटेन केलेलं आहे, पूर्ण असं झाडांनी। चला रे बुके। तर मित्रांनो, पूर्ण आतमध्ये शिरतं असं बघू शकता पाखाडी, म्हणजे चिऱ्यांची ती करतात ना, त्याला पाखाडीच म्हणतात ना, ते काय म्हणतात ते, चिऱ्यांची गेलेली आहे। तर पूर्ण असं आतमध्ये जाईपर्यंत असंच आहे। तर इकडे नारळाची झाडं, सुपाऱ्याची झाडं आणि आंब्याची मेन म्हणजे केलेली आहेत, आणि जाईपर्यंत अशी तुम्हाला बगीचा भेटेल हे पूर्ण असं। तर म्हणजे आतमध्ये चालत जाताना खूप फील भारी होतो। पूर्ण आतमध्ये गाडी जाते, आपली गाडी मेन म्हणजे आतमध्ये घर आहे तिथे पूर्ण लागते। आणि बघू शकता इकडे कैऱ्या खूप लागल्या आहेत, अजून रत्नागिरीत म्हणजे आमच्या इकडे तरी एवढ्या नाही झाल्यात, मोठ्या छोट्या छोट्याच आहेत, पण इकडे जरा मोठ्याच झाल्यात, कारण इकडे थंडी खूप असते। तर बघू शकता इथे एक छोटं घर आहे, मेन म्हणजे इथे एक मेंटेनन्स करण्यासाठी एक काका आहेत, तर ते पण इथे असतात, आणि एक कुत्रा पण आहे इथे। तर आपण आलो आता आपल्या म्हणजे फार्म हाऊसच्या इथे, हे समोर बघू शकता। फार्म हाऊस नाही म्हणता येणार, मी तर घरच म्हणेन त्याला। एक छोटासा डबका आहे इथे, कशासाठी मला पण नाही माहिती। तर असा आहे आपला फार्म हाऊस पर्यंतचा प्रवास। आणि तर बघू शकता हा आपला, ह्याला काय म्हणतात रे, ह्याला काय घरच म्हणेन ना मी, नाही घर म्हणणार मी, फार्म हाऊस कशाला म्हणून। पण इथे आल्यावर म्हणजे एकांत, शांतता, आणि काय म्हणतात रे, शब्द नाही आहेत बोलायला, समजू शकता तुम्ही एवढा, पण खूप भारी वाटतं। आणि सकाळचा नजारा इकडचा खूप भारी आहे। पण नारळाची झाडं तुम्हाला बघायला भेटेल, आणि अपोजिट साईडला म्हणजे दाखवतो तुम्हाला। तर मित्रांनो, ह्या साईडला तुम्ही ही नारळाची झाडं, परत रातांब्याची झाडं पण तुम्हाला बघायला भेटतील, आणि इकडे एक केळी लावलेली आहे आत्ताशी, म्हणजे अजून पूर्ण झालं नाही, अजून व्हायचं आहे। तर ह्या साईडला तुम्ही बघू शकता एंटर केल्यावर ही काजूची झाडं बघायला भेटेल, हे काजू पण लागले आहेत इकडे, आणि रातांब्याचे झाडं आहेत। तर मगाशी आम्ही सकाळ आलो होतो, म्हणजे 10च्या दरम्यान वगैरे, तर इकडे काजू काढलेले आहे, म्हणजे असं भरपूर मोठं आहे आतमध्ये, पण आपण दुपारनंतर जाऊ, कारण खूप ऊन आहे, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आलो होतो मी।
तर जाऊया परत. तर आपलं सामान घेऊन आलो आहे आणि वाजलेत आता सांगतो 12 वाजून गेले आहेत. तर आता जेवणाची तयारी करायला घेऊया आपण, कारण जेवणाला परत वाजतील. कालचाच तुम्ही बघितला असेल ब्लॉग तर किती वाजले होते आमचे, कारण हा पसारा मांडून ठेवलेला होता आम्ही. हा बघा गपरे आल्या मला. तर खूप म्हणजे बाहेरच्या साईडला निवळी साईडला म्हणजे झाडं वगैरे तोडलेले आहेत, रोडचं काम चालू, त्यामुळे खूप ऊन, प्रचंड ऊन पडलेलं आहे. त्यामुळे चेहरा जरा खूप हे होतोय, ऑइली पण झाला आणि आग होते चेहऱ्याची. पण इथे येऊन जरा बरं वाटतं, चेहरा वगैरे धुवायचा मस्तपैकी. प्रणित. तर मित्रांनो आता आपण जेवणाची तयारी करायला घेतोय. तर आहे ना म्हणजे हे पूर्ण घर म्हणजे फार्म हाऊस म्हणतात हे. तर हे आहे ना आपण दुपारनंतर एक्सप्लोर करूया, कारण आता जरा जेवणाला टाईम दिला पाहिजे, नाही तर जेवण नाही केलं तर जेवणार का. त्याच्यामुळे आपण दुपारनंतर एक्सप्लोर करणार हा पूर्ण परिसर, म्हणजे जेवढा राहिला आहे तेवढा. मी इंटरेस्टपासून तुम्हाला सांगितला तरी थोडा परत एकदा कव्हर करीन मी. तर चला आपल्या जेवणाच्या तयारीला लागूया. तर मित्रांनो जेवणाची तयारी करायला सुरुवात केलेली आहे आम्ही. म्हणजे चिकन हे बघू शकता, कांदा वगैरे कापतात म्हणजे कालचेच आहेत. आणि मी इकडे पाय ठेवले उकळायला आणि राईस ठेवतोय. आणि हे उघडे बाबा आहेत इकडे. तर असं आता भात आणि चिकन भात करणार, जास्त असं काय नाही. आणि फ्राय पण करणार आहोत, म्हणजे भाजणार आहोत. काल आम्हाला शिगा भेटला नव्हता, आज शिग भेटल्या म्हणून भाजणार आहोत आपण. तर मित्रांनो आपलं म्हणजे चुलीवर चिकन भाजणार आहोत आपण. तर आपली ही चूल आणि बाकी आतमध्ये चिकन म्हणजे आता आपला ग्रेव्ही करायची आहे, रस्स्यातलं चिकन, त्याचं पण तयारी चालू आहे. तर बघू शकता तो राईस हे करत आहे. उघडे बाबा. तर आपले हे सिंगिंग आर्टिस्ट गाणं म्हणताय. तर किचनमध्ये भात झाला आपला. आता चिकनची तयारी, कांदा टॅमॅटो वगैरे चिरून झाला आहे. आता फोडणी नाही द्यायचे, म्हणजे ते तयार करायला सुरुवात करता. इकडे चिकन ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही. तर रश्श्यातलं चिकन आणि भात. तर मित्रांनो आता आपली कांदा वगैरे परततोय, म्हणजे कांदा शिजला की आपण चिकन टाकणार आहोत. मग रस्स्यातलं चिकन होणार आहे आपलं रेडी. तर बाहेर चाललेलं आहे चिकन शिजवायची. ए काय करतोय, चिकन फ्राय नाही करतोय तू? चिकन फ्राय करतोय ना, चिकन फ्राय करतोय ना. तर इकडे चूल पेटवलेलं आहे आणि चिकन आता ते शिगेला लावणार आहेत, त्याच्यानंतर ते भाजणार. तर तुम्हाला ते पण दाखवतो, तोपर्यंत आपलं चिकन तिकडे होते. तरी खुर्ची माझ्या कांदा करपेल तिकडे. तर चला आपण आतमध्ये जाऊया. आपलं कांदा शिजशी ठेवलेलं म्हणजे चालू आहे ती प्रक्रिया, जी आहे ती आता करपायचा. तर मित्रांनो आपलं तिकडे चिकन शिजतंय आणि इकडे यांचं भाजतंय, म्हणजे चिकन भाजतंय. क्या बात आहे. मंथन आणि प्रणित बसलेत शिजवायला. कौशल आणि वंश बघू शकता. तर आज भरपूर चिकन आणलेलं होतं, कालच्या पेक्षा आज चिकन भरपूर आहे. हा कालच्यान भारी आहे, बेस्ट आहे. ही मजाच वेगळी आहे. बघू शकता आपण चिकन शिजतंय हे बघा, मस्त लाल लाल झालेलं आहे. तिखट मारण्याचा झाला तर मला वाटतंय. जर इकडे वारा असल्यामुळे ना गॅसची फ्लेम आहे ती जरा कमी जास्त होत जातं, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे. तर मित्रांनो आपलं चिकन 65 पण ऑलमोस्ट रेडी आहे आणि चिकन पण आपलं गॅसवर शिजतंय. अजून जास्त वेळ नाही, 10-15 मिनटं लागतील. पण आता वाजले बरोबर 1:30 वाजून गेला.
तर 2-1 वाजतील असं वाटतंय जेवायला. अजून एक लावलेले बघू शकता. काय बोलतो? काय बोलतो? काळीच घेऊन काळीच 4 पीस माझ्या काळजात घाव केला. लिंबू. तर मित्रांनो आपण अंडी पण आणली होती बुर्जी करण्यासाठी, पण बुर्जी काय राहिली कारण हे करायला घेतलं त्याच्यामुळे वेळच भेटला नाही. आता ही बघा, ही अंडी आणली होती तर आता डायरेक्ट चुलीत टाकतोय, म्हणजे माती लावून चुलीत भाजणार आहेत, नंतर ती खायची प्रोसेस आहे. बघा वंश डायरेक्ट खायला सुरुवात केला. बरं वाटत नाही. कसं झालंय रे? एक नंबर ना. काय रे आयुष? अरे ना, तुझी सर्दी बरी आहे काय? ऑर्डर घेऊया आपण. चिकन 65 नाकातच टाकूया आपण. 75. तर मित्रांनो आपलं फायनली चिकन तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर आता थोड्या वेळानं आपण जेवायला घेणारच आहोत, पण त्याआधी ते काका आहेत ना त्यांना देतो, त्याच्यानंतर सगळं आवरून आम्ही जेवायला घेणार आहोत. ते बघ, ते पण अजून भाजतातच आहेत. माझं चिकन रेडी झालं पण अजूनही भाजतायत. काय काय अजून पण करताय ना पण तुम्ही. तर मित्रांनो आपलं एक म्हणजे त्याच्यामध्ये चुलीमध्ये टाकताना त्यातलं एक अंड फुटलं, हे एक तो घेऊन आहे पण शिजलं आतमधनं ते का बघू शकता. धुतोय. तर बाकीचं पण आपलं शिजन सगळं झालं ना म्हणतात. काळीच शिजत आहे ते बघा, फक्त चुलीवर काळीच ठेवलेलं आहे, ते शिजतंय. तर आपण 2 कैऱ्या काढणार आहे तिथल्या, म्हणजे काहीतरी बोलले ते काहीतरी करायचं आहे, ते करणार आहेत ते. तर त्याच्यानंतर आपण जेवायला सुरुवात करणार आहोत. तर काय करतात बघूया इथे. हे काय करताय रे? कासव हाय जिवंत. बघू शकता इथे तळ, तर इथे कासव आहे. कसली हाय बघ मला खोल बघ किती आहे. तर बघू शकता ते बघा, खोल बघ कासव कुठे गेलं. कासव आहे बघे. तर मगाशी सकाळी काढलेले एक काजू ठेवलेले आहेत. तर वाजवता येतं काय? तर चला आपण आता जेवायला सुरुवात करूया. वाजलेत पण 2 प्रॉपर 2 वाजलेत, बरोबर 2 वाजलेत बघू शकता तुम्ही. चला जेवायला सुरुवात करूया बाय. तर मित्रांनो आता आपण इथेच जेवायला बसतोय, बघू शकता चिकन तो भात मंथन वाढतोय. तर आता आपण जेवायला बसणार आहोत. जेवण झाल्यानंतर आपला हा एरिया आहे तो कव्हर करा. तर चला आपण आता तिथे जेवण घेतो. तर मित्रांनो आपलं जेवण वगैरे झालं, म्हणजे आवरून पण झालं आहे. अजून थोडंसं आवरायचं आहे, तो प्रणित आवरतोय. भांडी वगैरे घासून झाल्यात, सगळा किचन पण साफ झाला आहे. तर मग अशी बोलवतो तुम्हाला हे पूर्ण घर म्हणजे परिसर वगैरे तुम्हाला दाखवतो. तर मेन म्हणजे हा पूर्ण इथला एरिया पडतो, म्हणजे इंटरेस्ट केल्यावर इकडनं. तर मग अशी कैरी तोडली होती, कैरी खातं बघा कसा. तर इकडनं सरळ गेलात तरच पहिला इथे किचन बघायला मिळतं तुम्हाला. तर साफ केलेलं आहे, काल खूप पसारा होता, बघितला असाल तर तुम्ही. तर पूर्ण साफ करून ठेवलेला आता. तसा एवढा एरिया आहे किचनचा. त्याच्यानंतर बाहेर पडताच हा इकडनं एक गेट आहे आणि इकडनं पण आहे, पण आपण इकडनं जाऊया मेनमध्ये. तर आतमध्ये जाताच पूर्ण हा हॉल आहे एक, बघू शकता केवढा मोठा आहे. तर हे सोफा वगैरे ठेवलेला आहे, टी व्ही वगैरे करून ठेवलेलं आहे सगळं. तर इकडे वॉशरूम, त्याच्यानंतर तसाच एक जॉईंट आणि बाहेरनं पण एंटर करता येईल असं मग अशी बोलू ना तो सेकंड. तर इकडनं पण एंटर करू शकता तुम्ही. तर इकडे एक रूम आहे,
इकडे वॉशरूम आहे आणि हा बाहेर पडायला रोड एक आहे दरवाजा बघू शकता तुम्ही. तर आपण पाठच्या साईडला पण जातोय पण बाहेर न जातो. तर चला आपण तिकडे पण जाऊया. तर आता थोड्या वेळात आम्ही निघणारच आहोत कारण निघायची तयारी चालू झालेली आहे. तर वरती टेरेस आहे तर तुम्हाला दाखवतो तिकडे पण. काल आम्ही रात्री म्हणजे 12-1 वाजता वरती होतो. मस्त मैफिल जमली होती इथे आमची. तुम्ही बघू शकता टेरेस आणि इकडनं पूर्ण असा नजारा आहे ना खूप भारी वाटतो बघायला. मेन म्हणजे इकडे ना अशी मेन म्हणजे जास्त घरं नाहीत आजूबाजूला पण त्या साईडला आहे. इकडे कोणच नाही बघू शकता तुम्ही. पूर्ण असा मोकळा आहे आणि समोरच त्या साईडला हायवे पडतो. त्या रात्रीच्या तिकडनं गाड्या वगैरे येत असतील ना पास होत असतील तर त्या दिसतात आपल्याला. तर असा वरचा व्ह्यू आहे सगळा. पण खूप भारी वाटतं इथे आल्यावर कारण सगळीकडे असे झाडं मेन म्हणजे आंब्याची झाडं इकडे खूप आहे. आणि पाठच्या साईडला मगाशी तुम्हाला दाखवलं तसं काजूची झाडं होती. तर आता आपण खालती जाऊया. खालती तुम्हाला दाखवतो बॅक साईडचा एरिया. सगळं आता पॅकिंग चालू आहे. निघायची तयारी चालू आहे. तर मगाशी दाखवलं होतं तुम्हाला. तर इकडे आम्ही काल शेकडू भेटवलेली. तर आता मगाशी बघितलात असाल तुम्ही. तर आपण का रे तर इकडे 65 येईल. ही बॅक साईड आहे म्हणजे मगाशी तुम्हाला नेलं होतं मी तिकडे पण पूर्ण एरिया नाही दाखवू शकलो कारण खूप मोठा आहे. खूप एरिया मोठा आहे तिकडचा पर्यंत. पण काजूची झाडं आहेत. तर बघू शकता ही बॅक साईड आहे घराची. तर पहिले इथे विहीर होती पण आता ते बोर बांधला आहे त्यांनी. विहीर पूर्ण पॅक करून टाकलंय. तर मगाशी आपण या दरवाज्यावर होतो. तर हा त्याचा बॅक साईडचा एरिया आहे बघू शकता तुम्ही. खूप असं भारी आहे. सगळीकडनं झाडाने कव्हर केलेलं आहे घर. नारळाची पण सुपारीची पण म्हटलं तर आतांब्याची पण झाडं आहे तिथे पण त्या साईडला जाऊ. पण आता म्हणजे थोडी थंडी कमी होत चाललेली आहे आणि तसा गरमा पण वाढायला लागलाय आणि खूप गरमा होतं इकडे. तर संध्याकाळचं असं काय वाटत नाही. संध्याकाळचं एकदम फ्री असतं म्हणजे असं काहीच नाही वाटत. म्हणजे फॅनची पण गरज नसते. पण दुपारच्या एरियामध्ये खूप गरम वाटतं. फॅनची गरज लागते पण बाहेर असं बसल्यावर काय वाटत नाही. तरी बघा इलेक्ट्रिक शेगडी सगळं आवरायला लागलेत. तर मित्रांनो तुम्हाला मगाच इकडचा एरिया दाखवला होता आपण तिकडनं फिरून येऊया. चला दाखवतो तेवढा परिसर. इथं पॅकिंग वगैरे करत आहे सगळे. गाडी पूर्ण फुल करत आहे. तर बघू शकता तुम्ही अजून इकडचं काम बाकी आहे. अजून म्हणजे थोडंसं मेंटेन करायचं आहे पण तसं झालेलं नाही. थोडंफार काम बाकी आहे. तर इथे म्हणजे साफसफाई करण्यासाठी वगैरे काम म्हणजे काही काही वस्तू ठेवलेल्या आहेत त्याच्याकडे हे बांधलेलं आहे. ते इथे काका राहतात ते मेंटेनन्ससाठी. ते पहिल्यापासून इथेच आहे. तर खूप मोठी अशी बाग आहे. तर बघू शकता तुम्ही अजून खूप खाली आहे. तर जास्त पुढे जात नाहीत आपण इकडनंच पण जात आहे. पण तुम्हाला दाखवू शकतो ती समोर दिसताना आहे तिथपर्यंत ही बाग आहे. एवढी जागा आहे. तर चला परत जाऊया पाठी. तर इथे राहतात ते बघू शकता. आणि मेन म्हणजे इथे एक कुत्रा असतो. तर बघा इथेच आहे एकदा. हाय. तर तो इथेच असतो रात्रभर म्हणजे पिंजरामध्येच असतो. तर मग अशी दाखवलं इथे कासव दिसलेला आम्हाला त्या तलावामध्ये छोट्या धबक्यामध्ये होता. तर तिथे आहे असं छोटासा धबका इथे. अजून त्या साईडला पण थोडंसं असं म्हणजे झाडं वगैरे एवढा एरियामध्ये हे घर बांधलं आहे. खूप भारी वाटतं पण इथे तर जाय मस्त वाटलं.
हम्म. एक रात्र एक रात्र एक वस्ती. हे आला हे मध्ये काय तर म्हणताना तुझा एक्सपिरियन्स कसा होता इथला? खूप मजा आली, खूप भारी वाटलं. प्रॉपर्टी खूप छान आहे, आंबे वगैरे सगळं आहे ते. म्हणजे आम्ही स्पेस पण मस्त आहे, चूल बिल सगळं घरला. तर आम्ही चूल आणलेली बस तेवढा विषय. आणि त्याद्वारे आम्ही चूल बनवलेली 2 चिरे लावून आणि हा घेतला नवीन नवीन एक्सपिरियन्स घेतलेला. आणि मजा आली. हा खूप मजा केलेली. असं नवीन नवीन काय ना काहीतरी शिकायला भेटला. कसं वाटलं? अप्रतिम शिक्षण, सुंदर असे क्षण. सगळं घेतलं ना रे. मस्त वाटलं एक दिवस. बाजू घे रे. तर मित्रांनो आता आपण निघतोय रत्नागिरीत परत जायला, म्हणजे आपल्या घरी. तर आजचा व्लॉग आपला एवढाच होता. एक वस्ती आम्ही इथे केलेली, पण खूप भारी वाटलं. म्हणजे असं नवीन नवीन एक्सपिरियन्स करायला काही ना काहीतरी भेटलं आपल्याला. तर एन्जॉय पण खूप केलेला, नवीन नवीन काहीतरी करून घाललेलं. म्हणजे तेच प्रकारे पण आम्ही पहिल्यांदा गेलेले होते, पण खूप भारी झालं होते. तर हा इथपर्यंतचा व्लॉग होता. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपल्या ह्या चॅनलवर अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.